सोलापुरात प्रहार संघटना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात संघर्ष पाहायला मिळत आहे। सोलापुरातील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात आंदोलन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरला टोमॅटो मारून निषेध नोंदवला होता। मुर्दाबाद 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 अपना नेता कैसा हो बच्चू भाऊ जैसा हो, अरे अपना नेता कैसा हो बच्चू भाऊ जैसा हो। प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आदरणीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी म्हटलेलं आहे की शेतकरी नेहमी फुकट मागतो, शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला पाहिजे। एकतर म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, हा आमच्या आदरणीय बच्चूभाऊंच्या आंदोलनानंतर तुम्ही शब्द दिला आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही शेतकरी फुकट मागतो। शेतकरी अहो तुम्ही जर शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर हमी भाव दिला तर मी तुम्हाला 100% सांगतो शेतकरी तुम्हाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही। जेणेकरून वेळोवेळी कुठेतरी धरणात मुतावं लागल, कुठेतरी शेतकऱ्याची नेहमी अवहेलना करायची, शेतकऱ्यांची चेष्टा करायची। तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहेत, त्याच्यामुळं आज अजितदादांचा इथं बॅनर लावला आणि बॅनरला टमाटे मारला। आमच्या शेतमालाला हमी भाव द्या आणि दुसरीकडे आदरणीय बच्चूभाऊंच्या फोटोला दुग्ध अभिषेक केला। याचं कारण तफावत, एक नेता जो आहे 5 वेळा उपमुख्यमंत्री होऊन एकदा खासदार होऊन शेतकऱ्यांची नेहमी बदनामी करतो, शेतकऱ्यांची चेष्टा करतो, आणि दुसरा नेता मात्र आदरणीय आमचे बच्चूभाऊ शेतकऱ्यांना सर्वत्र एकत्र करून शेतकरी आज एका झेंड्याखाली कुठेतरी शेतकरी पक्ष संघटना जातीमध्ये विभागलेला शेतकरी एकत्र घेऊन नागपूरला आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र करून आंदोलन केलं होतं आणि शेतीमालाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा तुम्ही तारीख दिलेली 30 जून सक्सेस झालेलं आहे आमचं। तर वेळोवेळी अशा चुकीच्या वल्गना केल्यामुळं आज अजितदादांच्या आम्ही बॅनरला टमाटे मारून शेतकरी या नात्याने आज तुमचा जाहीर निषेध केलेला आहे। प्रहारच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक होत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सलीम सय्यद आणि त्यांचे कार्यकर्ते सदर बाजार पोलीस ठाणे येथे जाऊन प्रहारच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। यावेळी प्रहारच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन करा, अन्यथा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष गप्प बसणार नाही। प्रहारचे नेते सोलापुरात आले तर त्यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे। आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या उद्या ते प्रहार संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्यांच्या बोर्डला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले, ते चुकीचे केले। तिने तसं करायचं नाही। ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहे, तर आपण तुम्ही लोकांचे का पण उलटसुलट बोलते ते बोलू नका। आम्हाला पण जबान आहे, आम्ही पण का पण करू शकतो, थोडं तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही। और ते आता कोण कोण बोलले ते आता त्यांना त्यांचे काय आहे ते आम्ही बोलू नको, पब्लिकला माहीत आहे सोलापूरचे तुम्ही काय आहे, आपण पण काय पहिला बघायचं, आपण नंतर बोलायचं। तुम्ही फक्त आमची विनंती आहे की बाबा तुम्हाला निवेदन द्यायचं आहे, काय द्यायचं तुम्ही कैदीने करा, लोकशाही पद्धतीने करा। तुम्ही असं करायचं ते फालतू लोक करते, फिर तुम्ही फालतू काय का तुम्ही, आम्ही एवढं बोलणार आहे। आमचं मन दुखलं की दादाला तुम्ही असं म्हणले म्हणून आम्ही सदर पोलीस स्टेशनला येऊन आम्ही फिर्याद दिलेलं आहे, तक्रार दिलेलं आहे आम्ही। याच्या पुढे ते अजित कुलकर्णी, खालिद मन्यार, ते शेख नायकोडी कोणकोणते हे कार्यकर्ता त्यांचे पारा संघटनेचे ते कैदीची त्यांच्यावर कारवाई होईल, आम्ही तक्रार दिलेली आहे। याच्या पुढे तुम्ही काय केले तर याद राखा, फिर आम्ही काय करणार ते बघा। आम्ही पण काय अजितदादाचे कार्यकर्ता आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही।